नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ असणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे काकडीचं खमंग घावन. हे घावन लहान मुलांनाही विशेष आवडेल, तसेच झटपट नाश्त्यासाठी देखील करता येणार आहे बरं का. चला तर मग काकडीचे खमंग घावन करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात. एक काकडी, तेल, 1 टीस्पून जिरे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप गव्हाचे पीठ, 1 कप बेसन पीठ, 1 कप तांदळाचे पीठ. पहिल्यांदा आपण काकडीचा मागचा आणि पुढचा भाग कापून त्याची साल काढून घेऊयात. काकडीची साल काढून झालेली आहे. आता आपण ही काकडी किसणीने किसून घेऊयात. काकडी किसून झालेली आहे. किसून घेतलेली काकडी एका बाउलमध्ये काढूया. किसलेल्या काकडीमध्ये गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालूया. लसूण मिरची आले याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे घालून छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये 2 कप पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आणखीन 1 कप पाणी घालूया. मिक्स करूया. तुम्ही ज्या कपाने किंवा वाटीने पीठ मोजून घ्याल त्याच कपाने किंवा वाटीने पाणी मोजून घालायचं आहे. मला पीठ भिजवण्यासाठी एकूण 4 कप पाणी लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, घावन करण्यासाठी लागणारे पिठाचे मिश्रण जास्त दाट किंवा पातळ झालेले नाहीये. चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून झालेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून 1 तास बाजूला ठेवूया. 1 तास झालेला आहे. पीठ खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊया. गॅसच्या मध्यम आचेवर तवा चांगला तापला की त्याच्यावर तेल लावून घेऊया. मिश्रण तव्यावर घालायच्या अगोदर पुन्हा पळीने हलवून घेऊया. आता मिश्रण पळीने तव्यावर घालूया. तुम्ही पाहू शकता, पीठ आपलं जास्त पातळ किंवा दाट नसल्यामुळे तव्यावर अगदी सहज पसरलं जात आहे. आता आपण हे 1 ते 2 मिनिट गॅसच्या मध्यम आचेवर शिजवून घेऊया. घावनला वरती जाळी आल्यानंतर कडेने तेल सोडूया. घावन आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर घावनच्या कडा अलगद सोडून घेऊया. पलटून घेऊया. घावन पलटून झाल्यानंतर आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर घावन पुन्हा पलटून घेऊया. वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया, त्यामुळे घावन खाताना कोरडे लागणार नाहीये. घावन दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे. याच पद्धतीने शिल्लक पिठाचे घावन करून घ्यायचे आहेत. काकडीचे गरमागरम खमंग घावन ओल्या नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाण्यासाठी तयार झालेले आहेत. मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.